नमस्कार. 1988 साली लेखक पाउलो कोएल्हो यांनी लिहिलेलं द अल्केमिस्ट हे पुस्तक लोक अजूनही आवडीने वाचतात, कारण स्वप्न बघायला सगळ्यांनाच आवडतं. हे पुस्तक जगातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या पुस्तकांपैकी एक आहे. एक माणूस दीर्घ प्रवासाला सुरुवात करतो. त्याला अनोख्या खजिन्याचा शोध घ्यायचा आहे. त्यासाठी वेगवेगळ्या जागांना भेटी देण्याचं स्वप्न तो जोपासतो. प्रवास संपताना त्याला जाणवतं की ज्या खजिन्याच्या शोधात त्याने इतकी पायपीट केली, तो सतत त्याच्या बरोबरच होता. बरं बघा, स्वप्न पाहायला सगळ्यांनाच आवडतं, पण ती स्वप्न पूर्ण करायचा आपण प्रयत्न करतो का? आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक पर्सनल लिजेंड असतं. त्याचा शोध घेण्याचं धैर्य ज्याच्याकडे असतं त्याला आयुष्यात खरा खजिना सापडतो. पण मला हे जमेल का? लोक काय म्हणतील? किंवा आता माझं वय झालंय असं म्हणून आपण त्याचा पाठपुरावा करायचा कधी कधी कंटाळा करतो. बरं, आता मला सांगा, प्रवास करायला कोणाकोणाला आवडतं? प्रवासामुळे आपल्याला नवीन अनुभव येतात. प्रवास आपल्याला वेगवेगळ्या संस्कृती, लोक आणि परंपरा अनुभवायला शिकवतं. प्रवासातून मिळणाऱ्या आठवणी आपल्याला आयुष्यभर आनंद देतात. प्रवास म्हणजे बदल स्वीकारणं, धैर्य दाखवणं आणि अनिश्चिततेतही आनंद शोधणं. स्पेनमधील अँडॅल्युशिया येथील सॅन्टियागो नावाच्या मेंढपाळाची ही कथा आहे. स्पेनमधील त्याच्या जन्मभूमीपासून इजिप्तच्या वाळवंटापर्यंतचा त्याचा हा प्रवास आपण बघणार आहोत. पिरॅमिडजवळ लपवलेल्या खजिन्याच्या शोधात निघालेल्या या मुलाला एक जिप्सी स्त्री, स्वतःला राजा म्हणून घेणारा एक माणूस, एक इंग्लिशमन आणि अल्केमिस्ट भेटतो. प्रत्येकजण त्याला योग्य मार्गदर्शन करतो. खरं तर खजिना नेमका काय आहे हे कोणालाच माहीत नसतं. सॅन्टियागो इजिप्तपर्यंत पोहोचू शकेल का हे सुद्धा कोणाला सांगता येत नसतं. पण भौतिक वस्तूंच्या शोधात निघालेल्या सॅन्टियागोला स्वतःचा अंतरंगात दडलेल्या खजिन्याचा शोध घ्यायचा असतो. लेखक म्हणतात, पुस्तकात भेटणारा मेंढपाळ सॅन्टियागो म्हणजे ते स्वतःच. ते म्हणतात, जसा मी माझ्या खजिन्याच्या शोधात निघालो आहे, तसेच तुम्ही प्रत्येकजण आपापल्या खजिन्याच्या शोधात निघालेले सॅन्टियागो आहात. या मुलाने पुढे जाऊन धर्मोपदेशक व्हावे असं त्याच्या आईवडिलांचं स्वप्न होतं, पण लहान असल्यापासूनच त्याला फिरायचं होतं. जग पाहण्याची ओढ लागली होती. प्रवास करणं हे त्याचं ध्येय होतं. एक दिवस तो आपल्या मेंढ्या घेऊन एका निर्जन चर्चजवळ पोहोचतो. तिथे सिकॅमोरचा मोठा वृक्ष असतो. नुकतंच वाचून झालेलं पुस्तक उशाला घेऊन सॅन्टियागो त्या झाडाखाली झोपतो. त्याला एक स्वप्न पडतं. तो म्हणाला की स्वप्नात मी माझ्या मेंढ्यांबरोबर शेतात होतो. तेवढ्यात एक लहान मूल आलं. थोडा वेळ ते मेंढ्यांशी खेळलं आणि पुढे होत माझे दोन्ही हात हातात घेऊन ते मूल मला इजिप्तच्या पिरॅमिडजवळ घेऊन गेलं. आणि ते स्वप्न इथेच संपलं. त्याला कोणीतरी सांगितलं होतं की तारिफामध्ये राहणारी एक जिप्सीबाई स्वप्नांचे अर्थ सांगते. तो त्या बाईला भेटला. ती म्हणाली की स्वप्नांवर विश्वास ठेव. इजिप्तच्या पिरॅमिडपर्यंत जा, तिथे तुला खजिना मिळेल. सॅन्टियागो तिथून शहरात जातो. तिथे तिला मेल्कीझेडेक नावाचा सालेमचा राजा भेटतो. तो म्हणतो, तुला खजिना शोधण्यासाठी मी मदत करू शकतो. बघ, प्रत्येकाच्या आयुष्यात एक पर्सनल लिजेंड असतं आणि आपण त्याचा पाठपुरावा करायला पाहिजे. राजा म्हणाला, या प्रवासात तुला खूप लोक भेटतील आणि तुझ्याबरोबर बऱ्याच गोष्टी घडतील. मेल्कीझेडेक हा मुलाच्या प्रवासातला पहिला मार्गदर्शक असतो. त्याच्याकडून जी माहिती मिळते ती या मुलाच्या प्रवासाची दिशा ठरवते. तो सांगतो की स्वप्न पूर्ण करण्यासाठी धैर्य आणि विश्वास आवश्यक आहे. आता सॅन्टियागोला ठरवायचं असतं की आपण काय निवडायचं. त्याच्या मेंढ्या, त्याचं स्वतंत्र आणि सुरक्षित आयुष्य की त्याचं अनिश्चित स्वप्न. पण तो त्याचं स्वप्न पूर्ण करायचं ठरवतो आणि आफ्रिकेच्या दिशेने निघतो. तो जेव्हा टँजियरला पोचतो तेव्हा त्याचे सगळे पैसे चोरीला जातात. त्याला वाटतं आपण उगीचच आलो, पण तो हार मानत नाही. तो म्हणतो की मी हा एक प्रवासातला अनुभव म्हणून याकडे बघू शकतो. नंतर तो एका दुकानात काम करून पैसे कमावतो आणि परत आपल्या प्रवासाला निघतो, कारण त्याचा हा प्रवास फक्त खजिना शोधण्याचा नाही तर स्वतःला शोधण्याचा असतो.
हा मुलगा आपल्याला दाखवतो की स्वप्नांचा पाठलाग करताना अडथळे येतात, पण धीर न सोडता तो प्रवास पुढे चालू ठेवायला हवा. प्रवासात पुढे त्याला एक इंग्लिश माणूस भेटतो. तो माणूस आयुष्यभर पुस्तकं वाचत असतो. तो अल्केमी शिकण्यासाठी वाळवंटात आलेला असतो. अल्केमी म्हणजे धातूचं सोनं करण्याची विद्या. पण या पुस्तकात अल्केमी म्हणजे सोनं बनवणं नाही, तर स्वतःचं रूपांतर करणं आहे. इंग्लिशमन त्याला पुस्तकं वाचायला शिकवतो, तर मुलगा त्याला निसर्ग वाचायला शिकवतो. इंग्लिशमन पुस्तकातून शिकतो, तर हा मुलगा अनुभवातून शिकत असतो. ओॲसिसमधून प्रवास करत असताना त्यांना अल्केमिस्ट भेटतो. या अल्केमिस्टचा रोल फक्त सोनं बनवणं नाही, तर सॅन्टियागोला त्याच्या आंतरिक खजिन्याकडे घेऊन जाणारा एक मार्गदर्शक म्हणून आहे. तो म्हणतो की खरी अल्केमी म्हणजे व्यक्तीचं आंतरिक रूपांतर, म्हणजे स्वतःला समजणं. अल्केमिस्ट म्हणतो, जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट मनापासून इच्छिता, तेव्हा ती गोष्ट प्राप्त व्हावी म्हणून सारं विश्व एकवटतं. When you want something, all the universe conspires in helping you to achieve it. हे या पुस्तकातील महत्त्वाचं वाक्य आहे. अल्केमिस्ट त्या मेंढपाळाला पिरॅमिड्सपर्यंत घेऊन जातो आणि त्याला म्हणतो की तू ह्या प्रवासाच्या अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत आला आहेस. मग तो मेंढपाळ त्याला म्हणतो, पण रस्त्याने तुम्ही मला कुठलीच माहिती दिली नाही. तुम्हाला माहीत असलेल्या काही गोष्टी तुम्ही मला शिकवाल असं मला वाटलं होतं. किमयागार म्हणाला, कृतीतून शिक्षण घेणं ही शिकण्याची एकमेव पद्धत आहे. तुला आवश्यक ते सारं काही तू या प्रवासाच्या दरम्यान शिकला आहेस. पिरॅमिडच्या जवळ गेल्यावर सॅन्टियागो भावनिक होतो, कारण तो त्याच्या ध्येयाच्या अगदी जवळ आलेला असतो. त्या जागी तो रात्रभर खणतो, पण त्याला काहीच मिळत नाही. उलट काही चोर येऊन त्याला मारहाण करतात. जखमी अवस्थेतच इजिप्तच्या पिरॅमिडजवळ लपलेल्या खजिन्याचं स्वप्न तो त्या चोरांना सांगतो. त्यावर तो चोर हसतो आणि म्हणतो की 2 वर्षापूर्वी मलाही असंच स्वप्न पडलं होतं आणि स्पेनमधील एका शेतात असलेल्या चर्चमधील सिकॅमोरच्या झाडाखाली मला खजिना मिळणार होता. पण एवढं मोठं वाळवंट तुडवत जायला मी काही तुझ्यासारखा मूर्ख नाही. त्याच क्षणी सॅन्टियागोला कळतं की त्याचा खरा खजिना कुठे आहे. तो परत आल्यावर एक दिवस आकाशाकडे बघतो व म्हणतो की तू मला हे आधीसुद्धा सांगू शकला असतास. तितक्यात वाऱ्यातून आवाज येतो, नाही, मी जर तुला आधी हे सांगितलं असतं तर तू पिरॅमिड पाहायला गेला असतास का? किती सुंदर होतं ते. तुला नद्या, वाळवंट, डोंगर बघायला मिळाले असते का? जिप्सीबाई, इंग्लिशमन, दुकानदार, अल्केमिस्ट हे भेटले असते का? तो म्हणतो की खजिना हा डेस्टिनेशनमध्ये नसतो, तर प्रवासातील अनुभवामध्ये असतो. कदाचित आपल्या सगळ्यांचाच खजिना कुठेतरी बाहेर नसून आपल्या आत दडलेला असतो. त्याचा शोध घेण्यासाठी फक्त पहिलं पाऊल उचलण्याची गरज असते. स्वप्न पहा, त्यावर विश्वास ठेवा आणि त्याच्यासाठी कृती करा. तुमचा खजिना तुमची वाट पाहत आहे. धन्यवाद.